नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. रेल्वे स्थानकावर लूट होताना अकोल्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. भुसावळच्या व्हिजिलन्स टीमच्या कारवाईने घोटाळा ओपन. महापालिकेत अकोलेकरांनी आजारी पडावे असे कोणाला वाटते? कचऱ्याचे 2 कॉम्पॅक्टर बंद ठेवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ. दुसऱ्यासाठी खड्डा खोदला आणि गौरव शर्मा स्वतःच खड्ड्यात पडला. 1.25 कोटींच्या गुटखा फॅक्टरीचे पार्टनर कोण? गुटखा माफिया गौरव शर्मा आणि टोळीचा थेट मोका ठोकणार का? 5 जणांवर गुन्हे दाखल. मुख्य सूत्रधार शर्मा मात्र फरार. यवतमाळ येथे सहन झाला नाही मुलीचा छळ. सासऱ्याने जावयाला संपविले. अर्ध्या तासात सासऱ्याला केले पोलिसांनी अटक. आता सविस्तर बातम्या. रेल्वे प्रशासनाच्या नाकाखाली प्रवाशांची उघड लूटमार करणाऱ्या अकोला रेल्वे स्थानकावरील दुचाकी पार्किंग कंत्राटदाराला भुसावळ रेल्वे विभागाने जोरदार दणका दिला. पार्सल कार्यालयात चालणाऱ्या या महाघोटाळ्याची आणि प्रवाशांच्या पिळवणुकीची गंभीर दखल घेत रेल्वेच्या वरिष्ठांनी घेतली आहे. अकोला रेल्वे स्थानकावरून दुचाकी पार्सल करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना हा कंत्राटदार दोन्ही हातांनी लुटत होता. रेल्वेने अधिकृत पॅकिंग शुल्क 340 रुपये निश्चित केले असताना कंत्राटदाराचे गुंड प्रवाशांकडून 750 ते 800 रुपये म्हणजेच दुप्पट तिप्पट रक्कम जबरदस्तीने उकळत होते. गरिबांच्या खिशावर मारला जाणारा हा दरोडा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. अखेर 16 एप्रिल 2024 रोजी व्हिजिलन्स विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये या काळ्या बाजाराचे पितळ उघडे पडले. कंत्राटदाराचे कर्मचारी कोणत्याही अधिकृत गणवेशाशिवाय आणि ओळखपत्राशिवाय वावरत होते. रेल्वेची कोणतीही अधिकृत मान्यता नसलेल्या बाहेरील अनधिकृत व्यक्तींमार्फत रेल्वे परिसरात पॅकिंगचे काम करून घेतले जात होते, ज्यामुळे रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. रेल्वेने SK एंटरप्राइजेस या कंत्राटदाराची सिक्युरिटी डिपॉझिट जप्त करून कंत्राट तडकाफडकी रद्द केले आहे. रेल्वे व्हिजिलन्स विभागाच्या दणक्यामुळे रेल्वे वर्तुळात आणि भ्रष्ट कंत्राटदारामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. अकोलेकर, तुम्हाला वाटत असेल की घंटागाडी आपल्या भागात आज आलीच नाही, मात्र त्याचे मुख्य कारण समोर आले आहे. घंटागाडी एखाद्या भागात गेली, ती भरली आणि डम्पिंग ग्राउंडला गेली की दुसऱ्याच दिवशी परत येते. हा सर्व खेळ अकोलेकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरणार आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून महानगरपालिका कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण अकोला शहर डम्पिंग ग्राउंड बनवण्याच्या मार्गावर आहे. 8 पैकी 2 कॉम्पॅक्टर गेल्या काही दिवसांपासून बंद करून ठेवण्यात आले आहेत. एकीकडे शहरात कचऱ्याचे ढीग साचत असताना आणि दुसरीकडे कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्या डम्पिंग ग्राउंडवर तासनतास अडकून ठेवली जातात. नायगाव डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यासाठी घंटागाड्यांच्या लांबच लांब लाईन्स लागल्या आहेत. गाड्या डम्पिंग ग्राउंडवरच अडकून पडत असल्याने शहरातील गल्लीबोळांमधून नियमितपणे कचरा उचलला जात नाहीये. याचा थेट परिणाम शहरातील साफसफाईवर आला असून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तो प्रॉब्लम ये हो रहा है कि हमारी गाड़ी जल्दी खाली होती नहीं इधर. तो ट्रिप बड़ी मुश्किल से होती है, तो पूरा वार्ड कंप्लीट होता नहीं फाइनली. तो तीसरी ट्रिप के लिए इधर गाड़ी की लाइन लगती है बड़ी. तो हम कैसा करें, इस पर क्या करना चाहिए? और अब लाइन खड़ी रही, लंबी लाइन रही, तो हमको लाइन पूरी ख़त्म करते करते 6 बज जाते कभी कभार. तो 4 बजे डंपिंग बंद हो जाती. तो हमने इस पर क्या करना चाहिए? दुसऱ्याला गुटखा व्यवसायात फसवणुकीच्या तयारीत असलेला गौरव शर्मा हाच गुटखा फॅक्टरी प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून समोर आला आहे. त्यामुळे अकोल्यात सिंदीकॅम्प भागात मोठी खळबळ माजली आहे. गौरव शर्मा आणि इतरांनी मिळून उभ्या केलेल्या फॅक्टरीतून 1.25 कोटींचा मुद्देमाल FDAने जप्त केला आहे. दुसऱ्याला गुटखा विक्री करताना फसवण्यात अग्रेसर असलेला गौरव शर्मा हा स्वतः गुटखा निर्मितीच्या फॅक्टरीचा प्रमुख सूत्रधार असल्याची माहिती आहे.
यात त्याचे इतर पार्टनर कोण याचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सकाळी छापा पडलेल्या फॅक्टरीत विमल, वाह, पान मसाला, रेड लेबल, बहार, सुगंधी तंबाखू 14 लाखांची 100 किलो सुपारी, खुली सुपारी 3 लाखांची, गुटखा प्रेमिक्स 9 लाखाचा, गुटखा प्रेमिक्स 13.5 लाखाचा, तंबाखू कथ्था, मॅग्नेशियम कार्बोनेट व्हाईट पावडर यास 25 लाखाच्या 4 पाउचिंग मशीन, 3.5 लाखाच्या 2 ब्लीडग मशीन, तितक्याच किमतीच्या 2 ग्राइंडिंग मशीन, 15 लाखांचे पॅकिंग रोल, 24 लाखांचे विविध कंपनीचे रिकामे पॅकिंग पाऊच असा एकूण 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी गौरव अशोक शर्मा फरार आहे, तर मध्य प्रदेशचे राहुल करणसिंह यादव, एक अल्पवयीन अक्षय घसीटा यादव यांच्यासह MIDCतील जागा मालक पद्मिनी हिम्मत शिरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. MIDCच्या ग्रोथ सेंटर 4 मध्ये बनावट गुटख्यांचा कारखाना अन्न व औषध प्रशासनाने आज सकाळी नेस्तनाबूत केला. अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईच्या आदेशाचे तंतोतंत पालन अकोल्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांनी केल्याचे चित्र होते. गुटखा शौकीन जे मुठभर गुटखा खातात ते विविध ब्रँडचे गुटखा हे ड्रममध्ये साठवले होते. या कारवाईमुळे अकोल्यातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत विमल, वाह, पानबहार आणि रिस्टेन या नामांकित ब्रँडच्या नावाखाली चालणारे बनावट गुटख्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. आज केलेल्या कारवाईचे नेतृत्व अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांनी केले. ही कारवाई सहाय्यक आयुक्त देवानंद वीर, अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके, गजानन मोरे, घनश्याम दंदे, अनुराग चव्हाण, कृणाल बर्डे, विश्वास राठोड, किशोर बोरसाटे यांनी सहाय्यक आयुक्त अन्न यांच्या निर्देशानुसार ही कारवाई झाली. सकाळी 6 वाजल्यापासूनच अधिकाऱ्यांच्या पथकाने ग्रोथ सेंटरच्या परिसरात सापळा रचला होता. अखेर सकाळी 9:30च्या सुमारास गोडाऊनवर अचानक छापा टाकण्यात आला. गोडाऊनमध्ये नामांकित कंपन्यांचे बनावट रॅपर्स, मोठ्या प्रमाणावर कच्चा माल, गुटखा मिक्सिंगच्या अजस्त्र मशिनरी, ड्रममध्ये साठवून ठेवलेला गुटखा आणि घातक केमिकल्सचा मोठा साठा आढळून आला. लोकांच्या आरोग्याशी खेळणारा हा जीवघेणा उद्योग येथे बिनदिक्कतपणे सुरू होता. महाकाया ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर 71 MIDC 4 मध्ये ही कारवाई केली गेली. आज अकोला जिल्ह्यातील MIDC मध्ये ग्रोथ सेंटर 4 मध्ये बनावट गुटखा कारखाना असल्याची बातमी किंवा गोपनीय खबर 3-4 दिवसापूर्वी मिळालेली होती. त्यानुसार मी आणि आमचे अधिकारी सातत्याने या ठिकाणी लक्ष ठेवून होतो. त्यानुसार आम्ही काय केलं की एक प्लॅनिंग केली, एक स्ट्रॅटेजी आखली. बाहेर जिल्ह्यातील अधिकारी आम्ही पहाटे आज बोलून घेतले. सकाळी 6 वाजल्यापासून या एरियामध्ये आम्ही लक्ष ठेवून होतो. त्यानंतर आम्ही सर्व अधिकारी मिळून अन्न व औषध प्रशासन अकोला आणि इतर जिल्ह्यातील आम्ही जवळपास सकाळी 9:30च्या आसपास सदर गोडाऊनला रेड केली असता सदर ठिकाणी बनावट गुटखा कारखाना असल्याचे निष्पन्न झाले. सदर ठिकाणी गुटखा बनवण्यासाठी कच्चा माल, पॅकिंग करण्यासाठी लेबल आणि त्या मशिनरी आढळून आलेल्या आहेत. सदर ठिकाणी 3 आरोपी हे कार्यरत असल्याचे दिसून आले, जो माल तयार करत होते. आणि जो ऑपरेट करणारा व्यक्ती आहे, गुन्हेगार आहे, तो गौरव शर्मा नावाचा व्यक्ती असून तो फरार आहे. आम्ही 3 आरोपी सापडलेले गौरव शर्मा आणि जो गोडाऊन मालक आहे यांच्या विरोधात FIR देऊन आम्ही मकोकाची कारवाई प्रस्तावित करणार आहोत. साठा हा जवळपास 50 लाखाच्या वर जाईल असा अंदाज आहे. आमचे अधिकारी कर्मचारी याची मोजदाद करत आहेत. विविध बड्या गुटखा कंपन्यांची परवानगी न घेता त्यांच्या ब्रँडची थेट निर्मिती अकोल्यात होत होती. आजच्या गुटख्याच्या कारवाईत कॅन्सरसाठी जबाबदार असलेले गुटख्यातील अतिशय विषारी पदार्थ सापडल्याची माहिती आहे. गुटख्यामध्ये किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थांमध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट आणि अँटी केकिंग एजंटचा वापर मुख्यत्वे केला जातो. याचा साठा अकोल्याच्या फॅक्टरीत मिळाला आहे. मॅग्नेशियम कार्बोनेट हा गुटख्याच्या पाकिटातील अतिरिक्त ओलसरपणा शोषून घेतो, ज्यामुळे गुटखा बराच काळ सुका आणि कडक राहतो. हाच मॅग्नेशियम कार्बोनेट खाताना जिभेला योग्य किक किंवा सरसरी देण्यास मदत करतो. यामुळे गुटखा पाकिटात दीर्घकाळ खराब होत नाही. मॅग्नेशियम कार्बोनेट आणि तंबाखूचे मिश्रण तोंड, जीभ आणि अन्ननलिकेचा कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरते. या रसायनांच्या नियमित सेवनाने पोटाचे अल्सर, हायपर ॲसिडिटी आणि किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. याच घातक परिणामांमुळे अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुटख्यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट वापरण्यास पूर्णपणे बंदी आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची झालेली अतोनात फसवणूक आणि त्यामुळे ओढवलेले दुबार पेरणीचे संकट यावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यंत वादळी बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी सरकार आणि प्रशासनाच्या धोरणांवर
कडाडून टीका केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार नितीन देशमुख आणि लोकप्रतिनिधींच्या दबावानंतर 5 कंपन्यांवर रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामात बियाणे विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये रवी सीड्स, बूस्टर सीड्स, ओसवार सीड्स, एलकीजे आणि युकॉन या कंपन्यांचा सहभाग आहे. जोपर्यंत शासन किंवा न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत या 5ही कंपन्यांचे एकही बियाणे जिल्ह्यात विकले जाणार नाही. याबाबतचे अधिकृत आदेश उद्या संध्याकाळपर्यंत जिल्हाधिकारी आणि मुख्य कृषी अधिकारी निर्गमित करतील, अशी माहिती आमदार देशमुख यांनी सिटी न्यूज सुपरफास्ट सोबत बोलताना दिली. शेतकऱ्यांना केवळ आश्वासन नको तर थेट बँक खात्यात भरपाई हवी आहे. सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी शेवटी दिला. आमदार देशमुखांच्या रेट्यामुळे अखेर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 5ही नामांकित बियाणे कंपन्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हिवरखेड अकोला खंडवा रेल्वे मार्गाच्या कामादरम्यान योग्य निचऱ्याची व्यवस्था न केल्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या अधिग्रहण न झालेल्या शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. जवळपास 300 एकरपेक्षा अधिक शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रेल्वेकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी अनोख्या पद्धतीने जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदवला. शेतात साचलेल्या पाण्यात उतरून आंदोलन करत शेतकऱ्यांनी तातडीने निचऱ्याची व्यवस्था करण्याची, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई देण्याची आणि या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बुधवारच्या या आंदोलनानंतर अखेर रेल्वेने या ठिकाणचे पाणी काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे आमच्या शेतात पूर्ण पाणी थांबलेलं आहे आणि कायमस्वरूपी आम्हाला पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी. आणि आमच्या घरच्या लोकांची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्यांना 10 लाख रुपये खर्च आला आणि आम्ही हात उसने पैसे घेतलेले आहेत आणि हे पीक पाणीच नाही निघालं सर, आम्ही पैसे कुठून भरून द्यावं त्यांनी. आमची शासनाला विनंती आहे की आम्हाला खर्च भरपाई कायमस्वरूपी द्यावी. कायमस्वरूपी पाणी निघण्यात आलं पाहिजे. आमची पीक केली पाहिजे शेती. प्राणघातक शस्त्र बाळगून सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते. ही कारवाई राजापेठ पोलिसांनी केली. राजापेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप चव्हाण यांना सोशल मीडियावर 2 इसम चाकूसारखे प्राणघातक शस्त्र बाळगून फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची माहिती मिळाली. राजापेठ डीबी पथकाला आदेश देऊन ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले. 2 इसम प्राणघातक शस्त्र घेऊन कोल्हटकर कॉलनी अमरावती येथून जात असल्याचे कळले. त्या आधारे हिंदू स्मशानभूमीच्या भिंतीलगत कोल्हटकर कॉलनी येथे आरोपी ऋतिक राजू डोंगरे राहणार गांधी आश्रम अमरावती व पवन गोपाळ कांबळे राहणार हनुमान मंदिराजवळ महाजनपुरा अमरावती यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून 2 चायना चाकू जप्त केले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला येथील पीकेव्ही रेल्वे लाईनच्या बाजूला असलेल्या परिसरातील पुरातन श्री जगन्नाथ मंदिरात गुरुवारी उत्सव साजरा करण्यात आला. दुपारी भजन तसेच आमदार वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थानकडून देण्यात आली. गुरुवारी सकाळपासून शहर तसेच परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. गेले 3-4 दिवसांपासून मंदिरात उत्सव साजरा केला जात आहे. गुरुवारी जगन्नाथपुरी येथे रथयात्रा काढण्यात येते. त्याच धर्तीवर येथील जगन्नाथ प्रभू मंदिरात उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मंदिर अतिशय पुरातन आहे. विविध उत्सव साजरे करण्यात येतात. या भागातील श्री जगन्नाथ प्रभूंचे एकमेव मंदिर असल्याने भाविकांचे श्रद्धास्थान आहे. उत्सवासाठी मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मंदिरात जाण्यासाठी मुकुंदनगर टेलिकॉम कॉलनीतून जाता येते. तेथून पुढे रेल्वे लाईनच्या दिशेने गेले की श्री जगन्नाथ मंदिराकडे जाता येते. पोद्दार शाळा आणि लगतचा हा परिसर आहे. रेल्वे पटरीच्या बाजूला वाहने उभी करून मंदिरात जाता येते. आज जगन्नाथ सामने 16 जुलाई चंद्रमा दर्शन के दिन बहुत बड़ी यात्रा जगन्नाथपुरी बढ़ती है. उसी तरह आज हमारे महाराष्ट्र के श्री जगन्नाथ जी का मंदिर 130 साल पुराना मंदिर है. तो यहाँ पे आज के बहुत धूमधाम से उत्सव मनाया जाता है और यहाँ पे आज उत्सव के अलावा बहुत धूमधाम से भंडारे का भी आयोजन किया गया. यहाँ कल के दिन पंडित दिलीप भोरलाल जी शर्मा और दयाल जी शर्मा के हस्ते
यहाँ पे श्री नवग्रह देवता गणेश जी महाराज कलकेश्वर जगन्नाथ जी महाराज का अभिषेक राधेश्याम शर्मा नारायण वाले के हाथों से किया गया है। और हम सभी भक्तों से प्रार्थना करते हैं कि यहाँ पे दर्शन को जरूर पधारे। ऐसा धाम जगन्नाथ जी धाम 4 धाम में एक बड़ा धाम है, जरूर दर्शन करके अपना भाग्य उज्ज्वल कीजिए। अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी गुरुवारी गाडगेनगर परिसर नवसारी येथील कचरा संकलन स्थळ आणि नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची पाहणी करून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला। नवसारी परिसरातील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी करत आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या विचारांचा आदर्श ठेवून शहरातील प्रत्येक परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवणे ही महानगरपालिकेसह नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले। यानंतर नवसारी येथील कचरा स्पॉटची पाहणी करत त्यांनी कचरा संकलन, विल्हेवाट आणि व्यवस्थापनाच्या कामांचा आढावा घेतला। नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती घेत आयुक्तांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगितले। अमरावती अधिक सुंदर, स्वच्छ आणि सुविधायुक्त शहर बनवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले। शिवसेना उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर आमदार रवी राणा यांनी त्यांच्यावर निशाणा साधत अमरावतीच्या हनुमानगडीत येऊन नतमस्तक होण्याचे आवाहन केले आहे। आमदार रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरेंना उशिरा का होईना पण संकटाच्या वेळी बजरंग बलीची आठवण झाली। ठाकरे रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण करत आहेत तेव्हा त्यांनी नागपूरच्या रेशीमबाग येथे जाऊनही श्रद्धापूर्वक नमन केले पाहिजे। त्यांनी आपला अहंकार सोडून भगवंताच्या चरणी लीन व्हावे। राणा यांनी सांगितले की खासदार नवनीत राणा देखील अमरावतीच्या हनुमानगडीत हनुमान चालीसा पठण करणार आहेत। नवनीत राणा ह्या उद्धव ठाकरेंनाही हनुमानगडीत येण्याचे आणि हनुमान चालीसा पठणात सहभागी होण्याचे निमंत्रण देतील असेही त्यांनी स्पष्ट केले। उद्धव ठाकरेजींना खूप उशिरा हे लक्षात आलं की रामरक्षा हातात घेऊन, हनुमान चालीसा हातात घेऊन श्रीराम भगवंताला आणि हनुमानजीला जी त्यांनी आठवण केली आणि जे संकट त्यांना आलेलं आहे ते संकट मोचन म्हणजे बजरंगबली। आणि या संकटामध्ये बजरंगबलीला आठवण करून ज्या पद्धतीनं ते नागपूरला येत आहे त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये रामरक्षा हनुमान चालीसा वाचन करत आहे, त्याच पद्धतीने रेशमबागमध्ये जाऊन त्यांनी नतमस्तक व्हावं। आणि नवनीत राणा सुद्धा, मी आत्ताच नवनीत राणाची पोस्ट पाहिली की अमरावतीच्या हनुमानगडीला ज्या हनुमानगडी निर्माण करण्याचा संकल्प नवनीत राणा आणि मी जेलामध्ये 14 दिवस असताना आम्ही संकल्प घेतला होता की 151 फूट उंच मूर्ती बजरंगबलीची अमरावतीमध्ये उभारणार। हनुमानगडी या ठिकाणी ती मूर्ती पूर्णत्वात आलेली आहे आणि त्या ठिकाणी 18 तारखेला जिकडे उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचतील आणि त्या ठिकाणी नवनीत राणा हनुमान चालीसा वाचेल आणि त्या हनुमान चालीच्या माध्यमातून जे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचा अहंकार होता तो त्यांनी बाजूला ठेवून देवाच्या चरणी आलेले आहे आणि सद्बुद्धी बजरंगबलीनं त्यांना जी दिलेली आहे त्याबद्दल हनुमान चालीसा वाचन नवनीत राणा करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून हनुमानगडीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण सुद्धा देणार आहे की इथे येऊन सुद्धा आपण हनुमान चालीसा वाचा आणि 14 दिवस जेल आणि राजद्रोहासारखा गुन्हा दाखल केला त्याच्यासाठी या ठिकाणी येऊन हनुमानगडी येथे येऊन बजरंगबलीच्या चरणी तिथे सुद्धा आपलं ज्या पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणात चुका केला अहंकारामध्ये त्या तिथे स्वीकारावं आणि तिथे हनुमानगडीच्या चरणी येऊन तिथे प्रार्थना करावं। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वाशिम जिल्ह्यात मतदार यादीत मॅपिंग करण्याचे काम सध्या सुरू आहे। त्यानंतर ज्या मतदारांचे SIR मॅपिंग झाले नसेल त्यांनी 29 जुलैपर्यंत हे काम करून घ्यावे असे आवाहन वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे। मतदार यादीतील नावांचे मॅपिंग करण्याचे काम विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत जिल्हाभरात सुरू आहे। याकरिता 11,000 BLOचे नेमणूक करण्यात आली आहे। हे BLO नागरिकांच्या घरोघरी जाऊन गणनापत्रक भरून घेण्याचे काम करत आहेत। आतापर्यंत वाशिम जिल्ह्यात 84% मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे। ज्या नागरिकांचे SIR अंतर्गत मॅपिंग झाले नसेल त्यांनी येत्या 29 जुलैपर्यंत हे काम पूर्ण करावे असे आवाहन वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागरिकांना केले आहे। तर आपले एकूण 1100 मतदार केंद्र आहेत आणि त्यामुळं 1100 BLOंच्या मार्फत हे काम चालू आहे। SIR अंतर्गत घरोघरी भेट देऊन BLO एन्युमरेशन फॉर्म म्हणजे गणनापत्रक जे आहे ते
भरून घेत आहेत आणि त्यामध्ये मागील SIR जो 2002मध्ये झाला होता त्यामधील मतदारांची जी स्वतःची माहिती असेल किंवा त्यांच्या आई वडील आजी आजोबा यांची जी माहिती आहे त्याच्यासोबत त्यांना लिंक करण्यात येत आहे किंवा मॅपिंग करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 84% घरांना BLOंनी भेटी दिलेल्या आहेत. आमचा दर अल्टरनेट दिवशी याचा आढावा होतो. सर्व SDO तहसीलदार सर्व अनेक विभागातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी हे एकत्रितपणे BLO आणि BLO सुपरवायझर यांच्या माध्यमातून हे काम करत आहे आणि नागरिकांना आव्हान हे आहे की अजूनही आपल्या जर मॅपिंग झालं नसेल, आपण गणनापत्रक भरून दिलं नसेल तर आपण आपल्या BLOंना संपर्क करावा. दुसरा पर्याय हा देखील आहे की voters.eci.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नागरिक स्वतःचं गणनापत्रक देखील भरू शकतात आणि त्याची त्यांनी एक्नॉलेजमेंट ठेवावी आणि जेव्हा BLO येतील तेव्हा BLOंना फक्त ती माहिती पडताळणी करायची आहे. या देखील पर्यायाचा नागरिकांनी वापर करावा असं आवाहन आहे. यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचा सातत्याने होत असलेला छळ आणि मारहाण सहन न झाल्याने संतप्त सासऱ्याने जावयाची कुऱ्हाडीने हत्या केली. विशेष म्हणजे नेर पोलिसांनी अवघ्या 30 मिनिटात आरोपीला अटक करून खुणातील कुऱ्हाडीही जप्त केली आहे. ही घटना नेरजवळील कोल्हुरा गावातील रामनाथ महाराज मंदिराजवळ बुधवारी सकाळी घडली. शंकर मसाराव मस्के यांच्यावर त्यांचे सासरे रामनाथ किशनराव कवडे यांनी कुऱ्हाडीने वार केले. गंभीर जखमी झालेल्या शंकरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीत शंकर हा दारूच्या नशेत पत्नीवर वारंवार मारहाण करत असल्याने कुटुंब त्रस्त होते. पुन्हा झालेल्या वादानंतर संतप्त झालेल्या सासऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच नेर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत अवघ्या 30 मिनिटात आरोपीला अटक केली. खुनात वापरलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास नेर पोलीस करत आहेत. राहुल वासनिक, RRC न्यूज, यवतमाळ. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. रेल्वे स्थानकावर लूट होताना अकोल्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. भुसावळच्या व्हिजिलन्स टीमच्या कारवाईने घोटाळा ओपन. महापालिकेत अकोलेकरांनी आजारी पडावे असे कोणाला वाटते? कचऱ्याचे 2 कॉम्पॅक्टर बंद ठेवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ. दुसऱ्यासाठी खड्डा खोदला आणि गौरव शर्मा स्वतःच खड्ड्यात पडला. 1.25 कोटींच्या गुटखा फॅक्टरीचे पार्टनर कोण? गुटखा माफिया गौरव शर्मा आणि टोळीचा थेट मोका ठोकणार का? 5 जणांवर गुन्हे दाखल. मुख्य सूत्रधार शर्मा मात्र फरार. यवतमाळ येथे सहन झाला नाही मुलीचा छळ. सासऱ्याने जावयाला संपविले. अर्ध्या तासात सासऱ्याला केले पोलिसांनी अटक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.